एंगेजमेंट पासून ते ईश्वरीच्या बारशापर्यंतचे आठवणी असत आणि जस्ट म्हटलं हे करूया आठवणींचा पसारा घालूया. आज बरोबर बोली आठवणींचा पसारा काढला. करू नये. अरे प्रत्येक मराठी माणसाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. बोल चांगलं बोल. बाबा इकडे बघ. इंग्लिश बोलता आलं पाहिजे प्रत्येक. बाबा बाबा इकडे बघ. बाबा इकडे ठेवण्याच्या आधी मग मी माझ्या मम्मा आणि बाबांना मार्क्स सांगितले. बाबांनी म्हटलं चांगले फक्त EVS मुळे जरा हे कर. युअर मदर डोंट हॅव केअर ऑफ हर ओनली चाइल्ड सो दॅट सी इज इंग्लिश नॉट. स्टेट बोले शिकवायचं मराठीत बोल. मराठीत बोल. तेरे को नाही ते काय ते आपल्याला जमत नाही ते माणसाने करू नये. अरे प्रत्येक मराठी माणसाला इंग्लिश बोलता आलं पाहिजे. बोल चांगलं बोल. बाबा इकडे बघ. इंग्लिश बोलता आलं पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाला अशा उड्या मारता देखील आल्या पाहिजे. मऊ पडशील नाही पकडले ना. आणि खालच्या खाली पडलीस की तशी जरा अक्कल घ्या. आपण पण लहान होतो ना तेव्हा असेच होतो, कळलं ना. परीक्षा आली जवळ. मग काय आता पडली हातपाय मोडला तर पाय मोडला तरी चालेल. मग परीक्षेला हात- कसं अशी जाऊ अशी जाऊ. हाताने लिहेल पेपर. सांग सगळ्यांना कुठे चाललंय. नको ते धंदे तर आज आम्ही चाललो आहोत हा. माझ्या स्कूलमध्ये. आमच्या काय झालं माझ्या स्कूलमध्ये हम्म. PTM आणि म्हणजे PTI आमच्या याच्यामध्ये PT टीचर इंटरॅक्शन आणि बाकीच्या स्कूलमध्ये PTM म्हणतात. रिझल्ट रिझल्ट मी आधी सांगितलंय कारण की आधी आम्हाला मार्क्स दाखवतात म्हणजे ते रिंग म्हणजे बस ठेवण्याच्या आधी. मग मी माझ्या मम्मा आणि बाबांना मार्क्स सांगितले. बाबांनी म्हटलं चांगले फक्त EVS मुळे जरा हे कर. बस एवढंच. पण मी येणार म्हणजे आता माझी एकटीची जबाबदारी आहे काही पॅरेंट मीटिंगला. पॅरेंट किती असतात? 2 तरी असतात ना मिनिमम. नेहमी दोन्ही पॅरेंट्स येतात पण तिथे उगाच गर्दी काय करायचे. बाकीच्यांचे एकच पॅरेंट्स येतात. आपणच 2 जातो. कळलं. आणि तिथे काही काम नाही उगाच गर्दी करून काय करायचं जाऊन 4-4 जणांनी. तुला पण कळलं पाहिजे ना तुझ्या मुलीचे किती दिवे लावलेत ते, माहितीये मला. किती सब्जेक्ट मध्ये. आम्हीच लक्ष घातलंय. तुम्ही काय करता. तुम्हाला माहितीये तुमची मुलगी कितवीला आहे ते तरी. सांग. परवा कोणीतरी विचारलं ते हा आता कितवीला जाणार कसं सांगत होती. सांग आता कितवीला आहे. मी आई तू गप्प बस. सांग कितवीला आहे. तेवढं तरी कळतं. सांग तरी. यू आर इन 5th स्टँडर्ड. आणि कितवीत जाणार आहे. यू विल बी गोइंग टू 5+1. हा सांग तू. 6वीला जाणार ना. मग व्हेरी गुड. तिलाच काय विचारतो 6वीला जाणाऱ्यांना. मग कोणाला विचारू. नाही. हा? तर आम्हाला आता 6 मे जाताना हे आहेत म्हणजे हिंदी और संस्कृत. तर मी काय घेतलं असेल ते कमेंट करून सांगा. सगळेच कमेंट त्यांनी काय करायची. तू सांग ना काय घेतलंस ते. तर बाय युअर चॉईस. तुम्हाला सांगते मी. हिंदी मी घेतलं नाही आहे. संस्कृत घेतले. 6 पासून का. हा. म्हणजे तू ब्लॉग मध्ये पण संस्कृत बोलू शकशील. नाही माहिती. अजून तरी काही नंतर- येत नाही, नंतर? अजून शिकवली नाही. हा? अजून स्टार्टिंगच नाही. आता 6 मे गेल्यावर मग बुक्स येणार. तुला इंग्लिश किती येतं. येतं चांगलं. चांगलं येतं. का बरं येतं. ते सारखे औंढे कसे आहे. आपण तुझ्या टीचर सोबत मराठीत बोलूया. हा टीचर मराठीच आहे. टीचर मराठी. मराठी आहेत पण ते हिंदी शिकवतात आम्हाला. आमच्या ग्रेट टीचर. छान आहेत पण ह्यांच्या टीचर. चलो फिर जाते हैं. ठरलंय. शांत आहेत, Going to बोलायला पण छान आहेत. समजूतदार आहेत. ओरडायला पण छान. ओरडायला पण समजूतदार आहे. माझ्यासारख्या. नाही. हा माझ्यासारखे समजून. चलो स्कूलच्या PTI साठी गर्दी बघा किती आहे. फुल गर्दी. खूप सारे लोक, खूप सारे पॅरेंट आलेले आहेत आजच्या PTI साठी. आणि असे मुलांचे मार्क्स कमी असतात ना त्याच्यामुळे प्रत्येकाला उत्सुकता असते म्हणून है ना सगळ्या पॅरेंट ना. चल इकडून चल. काही ते येतात. इथे ना. आणि ते पाऊस पडला की या झाडाच्या इथे येतो. बरोबर. चांगलं मॅनेजमेंट आहे. आणि मग हे घालतो रेनकोट. आणि आणला नसेल तर भिजतो.
चला ऍडमिशन पण ओपन आहे, पटापट ऍडमिशन घेऊन टाका समोर. आता तुम्हाला पार्टी देणार ना? हा देणार ना पार्टी? तू मला दे पार्टी. मी तुला देऊ? काय खाणार? वडापाव खायचा आपण? ठीक आहे, चल. गर्दी बघ काय आहे ती. आय एम कन्फ्यूज. त्याला टेस्ट मागू का? हा. पण ती बेळेची आणि दोन्हीची टेस्ट मागव. दादा याची टेस्ट दाखव ना. त्या दोन्हीची टेस्ट मागव. दोघांची याची आणि याची दाखव. हे पेढा 2 पाव किलो. आणि हे कुठलं हवं आहे तुला बा? हा मँगो. या सगळ्यांनी लस्सी खायला या. लस्सी. हे खा बाबा. हा आता 1 मिनिट हे बघा मी बसते नीट. हां तू नाही येणार? तू नाही येणार? चला वडापाव. वडे आतमध्ये मिळतील, पाव बाहेर आहेत. मला घेतलं 5 वडापाव. हे बॉटल पुढच्याकडे ठेवते. चल 5 वडापाव घेतले आपण पटापट पटापट. गाडी सोडली आज आपण इकडे. येता येता 2 मिनिट तुझं म्हणलं ते. हां काय सांगशील तू? काय आठवण आहे तुझ्या? काय आठवणी म्हणजे आज बरेच दिवसांनी आम्ही पसारा काढून बसलोय. पसारा म्हणजे आई, जुन्या आठवणींचा पसारा. आणि मग ते अल्बम काढून आम्ही सगळे अल्बम बघतोय. लग्नातला, कुठे गेला इथे? पोट भरण्याचा, त्याच्या अगोदर एंगेजमेंटचा. आज आमचं सगळे काढून एंगेजमेंट पासून ते ईश्वरीच्या बारशापर्यंतचे आठवणी असं जस्ट म्हटलं हे करूया. आठवणींचा पसारा काढला. आज बरोबर बोलली बरं. आठवणींचा पसारा काढला. 4 होते त्यातला पहिला पसारा काय दाखवशील तू सगळ्यांना? पहिला आणि पसारा आता- बिईंग अ युट्यूबर तुला सांगू, एखादी गोष्ट असं असते ना की आपण एखादं आपलं जे लाईफ असतं ते लाईफ आपण किती ट्रान्सपरंटली सगळ्यांसमोर ठेवतो ना, हम्म. आड पडदा न ठेवता. म्हणजे अनेक लोक असतात की त्यांना असं वाटत असतं की अरे या गोष्टी कशा दाखवू, मग त्या गोष्टी कशा दाखवू किंवा हे. पण कधी ना कधीतरी समोरच्याला आपलं मानलं पाहिजे की नाही. प्रत्येक वेळेला आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये एकच गोष्टीचा विचार करायचा, अरे कोणतरी येईल काहीतरी करेल, कोणतरी येईल काहीतरी करेल. नाही, आत्तापर्यंतचा आमचा अनुभव असा आहे, म्हणजे माझा व्यक्तिगत, तुझा असेल तर तूही सांग, पण माझा असा अनुभव आलेला आहे किंवा मला समजलंय की जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा मदतच मिळाली. काय ग? आणि आपण आपलं मानलं की कोण कशाला काय लोक करेल. आणि सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं, मग ते युट्यूबवर असेल किंवा आपल्या सोशल लाईफ मध्ये असेल, Personal काम आयुष्यात करताना असेल, सगळ्या गोष्टींमध्ये. पर्सनल आयुष्यामध्ये असेल, अशी अनेक माणसं अशी आहेत की त्यांना म्हणजे त्यांचे जे त्यांनी केलेली हेल्प असेल किंवा काय म्हणू शकतो त्याला, त्यांचं योगदान आहे आमच्या आयुष्यातलं, त्याची रिप्लेसमेंट किंवा त्याची भरपाई पैशामध्ये करू शकत नाही. अशी गोष्ट आहे. सो बाय द वे, येस सगळ्यात पहिलं बघत आहोत हा कोणाचा आहे तो तुम्ही कमेंट मध्ये लिहा. आम्ही नाही सांगणार, मी नंतर सांगेन. हा कोणाचा आहे ते तुम्ही नीट बघा. हे बाळ कोण आहे ते पण सांगा. हु इज दिस ओके बेबी? चला आता. ओके पटापट दाखव. हे आता स्टार्टिंग माय गॉड, क्युटी बापरे, व्हेरी गुड व्हेरी गुड. एवढ्या फास्ट मध्ये नको. सीज प्राजक्ता अँड आत्ताची प्राजक्ता, गबरू पेलवान, आत्ताची प्राजक्ता आणि तेव्हाची प्राजक्ता. हे बघा ईश्वरीचं नाव म्हणजे हे होतं सांगायचं नाही. नामकरण होतं, सगळ्यांना कळलंय. हा ईश्वरीचा छोटा 3 महिन्याची असेल का ग? हो 3 महिन्याची. हे बघ थांब. 12 25 29 3 15 आहे ते, 25 नाहीये. हा मग 3 महिने. 3 महिन्याची असतानाचा
हा मी आहे, ही पुन्हा प्राजक्ता आहे, ही ईश्वरी आहे आणि बाकी सगळे आमचे फॅमिली अँड हे फ्रेंड्स बघा आहेत. फॅमिली मस्त आहे बघा, हे बघा फोटो मस्त आलाय. हा बघा, हा एक फोटो आलाय. हा बघा, तुमच्या सनी-दादाचा फोटो कुठे आहे? हा, आणखीन एक आठवण हा, आणि सनी दादा कसं? पुढे आहे. हा बघा, हा बघा, सनी दादा, याला सनी ईश्वरीचा दादा आहे तो. माझा याला दादा आहे, सनी माझा दादा दादा. म्हणजे सनी दादा. ईश्वरीचा आता तो दादा. नाहीये. आता तो नाहीये. हा, ईश्वरीला मी असं घेतलं होतं, ते एक मला खूप छान आठवतंय. तिच्या गालाला माझे गाल लावले होते, ते त्यांनी सांगितले होते. फोटोग्राफरची पोज आहे. आणि दाखवा अजून खूप दाखवायचे आपल्याला फोटो. हे ते बघा. घेतलंय प्राजक्ताने. हा, मी आईकडे बघत बसले होते. हा. आणि व्हेर इज युअर शर्ट, व्हेर इज युअर शर्ट, कपडे बदलत कुठे होतो शर्ट आम्ही. आहे? कपडे बदलत होतो. लेट्स गो अहेड. हे किती छान प्रॉपर तिने पोज दिल्यासारखे फोटो आले. हा 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 एक फोटो प्रॉपर पोज दिल्यासारखे प्रॉपरली पोज दिल्याचा फोटो आलाय. मस्त मस्त, छान छान. हा पण किती क्यूट होती. आणि आता बघू ईश्वरी, आता पण क्यूट आहे, पण तेव्हा किती क्यूट. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की ईश्वरीच्या कमीत कमी किती पापी घेतल्या असतील मी आतापर्यंत. इतका तिला पापी घेतल्यात लहानपणापासून, की दिवसाला आलं की पापी, आलं की पापी. इतकं छान आहे. आणि हे बघा, मस्त. हा बघा. या सगळ्या आठवणी आहेत. नंतर 6 महिन्यानंतर असं कधी काढून बघत असतो ना, कधी असं आठवण आली तर बघत असतो बाहेरच्या हे करून ईश्वरीचे किंवा लहानपणीचे फोटो बघायला मला फार मजा येते. हो. आणि ईश्वरीचे आम्ही ना थाउजंड्स ऑफ व्हिडिओज आणि फोटोज करून ठेवलेत लहानपणापासून. तिचं बोबडे बोल, तिचं चालणं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही पण तुमच्या घरात समजा लहान मुलं असेल, लहान मुलाचा जन्म झाला तर त्याचे व्हिडिओज फोटोज करून ठेवा. पूर्वीच्या काळी काहीच शक्य नव्हतं. नाही ओरडणार नाही म्हणून तू अशी घाबरून गेलो बापरे. बरोबर असू शकतं. काय म्हणते बघितलं ते पेन्झेट नाहीये पाया. हा तू बाप कुठेतरी हरवलं होतंस म्हणून बघितलं. मग तुला ओरडतील म्हणून तू लपली होतीस. ओके. आता कमेंट तुम्ही काय करणार, सांगून टाकलं फोटो इथंच आहे. पण हा फोटो कोणाचा आहे? हा माझा आहे फोटो, हा माझा आहे फोटो. ठीक आहे. व्हॉट्स तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करा आजच्या ब्लॉग साठी. आणि आजच्या ब्लॉगला हाईप पण करा. हाईप म्हणून एक नवीन युट्यूबचं ऑप्शन आहे. काय ते? हाईपमुळे काही पैसे वगैरे कोणाला काही मिळत नसतात. आणि युट्यूब इज आवर हॉबी म्हणून आपण करतो, आपलं लाईफ सगळ्यांना दाखवतो. बाकी त्याच्यामध्ये असं काही पैशाच्या मागे नाही. पैशाच्या मागे नाही. आणि अर्निंग पोटेन्शियल साठी खूप दिवस लागतात, खूप व्ह्यूज, खूप गोष्टी, टेक्निकल गोष्टी आपण त्याच्याविषयी नंतर बोलू. छोटी असेल ना तर याच्यामध्ये खूप काही घडतं. आणि वी आर, आमचे सगळे कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्स हे सगळ्यांसमोर आणू शकतो, मांडू शकतो असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आम्ही व्हिडिओ करत असतो. सो प्लीज स्टे ट्यून आणि असंच आपलं प्रेम द्या. आणि आता हे सगळं आवडतं घेतो. करेक्ट. मग या काय मायलेकीचं काय चालू असताना जेव्हा मी बोलत असतो ना तेव्हा त्या काय एकमेकींशी ती प्रश्न असे वेड्यासारखे विचारते. ह्याला भूक पाडून झाली आणि आता विचारते कपड्याला पण भूक पडेल का? म्हणलं बघ पाडून. बरोबर तर काय चुकीचं सांगितलं सांग. बरोबर आहे 100%. मग ते कपड्याला नाही, भूक नको पाडून ते बघ उद्योग. आणि मार खाऊन बघ. हा. कळलं? सो बाय बाय. खूप वेळ झाला व्हिडिओ. बाय बाय. तुला पाडून बघायचं होतं ना, मग मार खायला पण तयार राहा नंतर. हा. मग चलो स्माइल स्माइल. यू ऑल्सो स्माइल. अशी कमी बाहेर करू अशी